उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर। ठाकरे बंधूंमध्ये मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये 2 तास चर्चा झाल्याची माहिती। उद्धव ठाकरे कालपर्यंत मातोश्रीवर बसून होते। पक्ष संपण्याच्या मार्गावर असताना शिवतीर्थचे उंबरठे झिजवतायत। नियतीचा खेळ कसा असतो ते आज दिसून आलं। भाजपच्या नवनाथ बन यांची टीका, तर ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपवर किंचितही परिणाम होणार नाही, बन यांची प्रतिक्रिया। दोन भाऊ एकत्र येण्याने महायुती भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीवर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। राम खाडेंवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड फडणवीसांनी शोधून काढावा, मेहबूब शेख यांची मागणी। तर देवस्थान जमिनीचा विषय आणि वाळूचा विषय लावून धरल्याने त्यांच्यावर हल्ला झाला का? खाडेंचं पोलीस संरक्षण आणि शस्त्र परवाना रद्द का केला? मेहबूब शेख यांचा सवाल। सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेला हल्ला गंभीर। पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, पंकजा मुंडेंची मागणी। शिंदेच्या सेनेचे आमदार निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड। मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारीवरून निलेश राणे आक्रमक। निवडणूक अधिकारी पोलिसांकडून घटनास्थळी तपास। आमदार निलेश राणेंकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची भेट। समितीने अहवाल वरिष्ठांकडे पाठवल्याची राणेंची माहिती। मात्र अद्याप काल बॅगेत पैसे सापडल्यानंतर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती। निलेश राणेंनी छापा टाकलेल्या विजय केनवडेकरांच्या निवासस्थानी नितेश राणेंची भेट। व्यवसायासाठी घरात पैसे ठेवण्यात गैर काय? भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढवायची गरज नाही। निलेश राणेंच्या आरोपांवर नितेश राणेंचा पलटवार। रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आले आणि आम्हाला अपेक्षित असल्याचं करून गेले। 10 ते 15 हजारांनी मतं विकत घेतली जात आहेत, निलेश राणे यांचा गंभीर आरोप। तर रवींद्र चव्हाण जिल्ह्यात आल्यापासून अशी संस्कृती आली, राणेंची टीका। माझ्या पायाखालची वाळू सरकली असती तर तुम्ही एवढे पैसे वाटले असते का? जनता तुमच्या बरोबर नाही हे आता स्पष्ट झालंय। मैदानात लढा, निलेश राणेंचं रवींद्र चव्हाणांना आव्हान। कुणाच्या बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का? चंद्रशेखर बावनकुळेंचा निलेश राणेंना सवाल। मालवणमध्ये सापडलेल्या पैशासंदर्भात नियमानुसार तपास व्हावा, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। भाजपचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणेंचे आभार। भाजपचे हात मातीतच नाही चिखलात माखलेत, रोहित पवारांचा ट्विट करत हल्लाबोल। रोहित पवारांच्या मतदारसंघात पैसे वाटप कसं होतं हे सांगावं। रोहित पवार विजयी कसे झाले हे महाराष्ट्राला माहिती। रोहित पवारांनी निलेश राणेंचे आभार मानल्यानंतर नवनाथ बन यांची टीका। पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे। कामावर नाही तर पैसे निधीवर मतं मागितली जात आहेत। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, शरद पवारांची टीका। निवडणुकांमध्ये असे आरोप प्रत्यारोप होत असतात। शरद पवारांनी केलेल्या टीकेवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। पैसे निधीवर मतं मागितले जातंय ही गोष्ट चांगली नाही, पटेलांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवारांवर टीका। शरद पवार आणि विश्वासार्हतेचा काहीही संबंध आहे का? आपल्या गावच्या विकासात काय करणार? अशोक चव्हाणांचा सवाल। बदलापुरात एनसीपीच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटपाचा आरोप। शिंदेच्या सेनेकडून दादांच्या राष्ट्रवादीवर पैसे वाटपाचा आरोप। प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे कार्यकर्ते भिडले। बोरिवली पूर्वेत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा राडा। भाजपच्या गणेश खणकरांना ठाकरेंच्या सुबोध मानेंची मारहाण। खणकरांनी महिलेवर हात उचलल्याचा आरोप। माने पोलिसांच्या ताब्यात। उज्ज्वला थिटेंची याचिका फेटाळली। अनगरमध्ये जल्लोष। राजन पाटील समर्थकांकडून अनगर नगरपंचायतीसमोर फटाक्यांची आतषबाजी। उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नसल्याने झाला होता अर्ज बाद। यानंतर अनगर निवडणूक बिनविरोध झाली होती। उज्ज्वला थिटेंवर पहिल्यांदाच अजित पवारांचं भाष्य। लोकशाही दमदाटी करून नाही चालत, कायदा हातात घेऊन कुणाचंही भलं झालेलं नाही। समाजात काही जण विकृतपणे वागतात। अजित पवारांची नाव न घेता
पाटील पिता पुत्रांवर टीका। अंजली दमानी यांना अशी मागणीच का करावी लागते हा प्रश्न आहे। यामागचे खरे सूत्रधार कोण हे कळायला हवं। राजीनाम्याच्या मागणीवर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। अजितदादांच्या राजीनाम्याची दमानी यांची भूमिका योग्य। पुणे जमीन प्रकरणात अजित पवारांचा राजीनामा घेतलाच पाहिजे। दमानी यांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। आरोप करणं फार सोपं असतं असं म्हणत प्रफुल्ल पटेलांकडून अजित पवारांची पाठराखण। कल्याणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष। भाजपमधून आलेल्या राजाभाऊ पातकरांना जिल्हाध्यक्षपद दिल्यानं कार्यकर्ते संतप्त। निष्ठावंतांना डावलल्यानं कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींकडे राजीनामे पाठवले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या। राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे अकोल्याचे महानगर प्रमुख वैभव घुगेंची आत्महत्या। रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवलं। घुगेंच्या आत्महत्येमागचं कारण अस्पष्ट। आमच्या पक्षात कोणतेही मतभेद नाहीत। मतभेद असते तर जंजाळ आज माझ्या सोबतच नसते। शिरसाट आणि जंजाळ यांच्या मतभेदांच्या चर्चांवर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंना उमेदवार भेटले नाहीत। निवडणुकीत त्यांचा फुफाटा होणार। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंची टीका। तर भुमरेंनी पैठण सांभाळावं। फुफाटा तुमच्याच मतदारसंघातून जाईल। अंबादास दानवेंचं संदीपान भुमरेंना प्रत्युत्तर। पुढच्या निवडणुकीत नवनीत राणा 5 लाख मतांनी विजयी होतील। अमरावतीच्या अचलपूरमध्ये प्रचार सभेत बावनकुळेंचा मोठा दावा। लोकसभेत नवनीत राणा फक्त 19,000 मतांनी पराभूत झाल्या। बावनकुळेंचं वक्तव्य। योगीनी सभेत म्हटलं होतं बटेंगे तो कटेंगे, इस बार ना बटेंगे ना कटेंगे, एक भी रहेंगे तो सेफ भी रहेंगे। नवनीत राणा यांची प्रतिक्रिया। धर्मध्वजावर बोट उचलणाऱ्यांचं बोट छाटलं पाहिजे। नवनीत राणांचं वक्तव्य। अजित पवारांच्या स्टेजवर शरद पवारांच्या आमदाराची हजेरी। आमदार राजू खरे यांची अजितदादांच्या स्टेजवर उपस्थिती। राजू खरेजी शरीराचं वजन कमी करा, जनमानसातील वजन वाढवायचं आम्ही बघू। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजू खरेंना सल्ला। संतोष बांगरांनी 50 खोके घेतले। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा शिंदेचे आमदार बांगरांवर आरोप। लोक विसरले असतील त्यांना आठवण करून द्यावी लागते, मुटकुळे यांचं विधान। पोलिसांच्या आश्वासनानंतर मालेगावातील आंदोलन स्थगित। डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ मालेगाव मुंबई महामार्गावर आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला होता। पोलिसांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित। अंगणवाडी सेविका मदतनीस महिलेनं 20 मुलांना कोंडलं। हिंजवडीतील धक्कादायक प्रकार समोर। माजी सरपंचानं बैठकीला बोलावल्यानं मुलांना आत ठेवून गेल्याचा खुलासा। हिंजवडीत अंगणवाडी सेविका मदतनीस महिलेनं 20 मुलांना कोंडल्याच्या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश देतो मंत्री दादा भुसे यांची माहिती। नागपुरात डिगडोहमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून पोलीस शिपायाला मारहाण। उमेदवार अनिल शर्मांसह कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून मारहाणीचा गुन्हा दाखल। कार्यकर्त्यांकडून पोलीस शिपायाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांवर मारहाण, शिवीगाळ आणि खंडणीचे आरोप। मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि सीएम कार्यालयाला तक्रार। स्वतःच्याच कार्यालयात डांबून केली मारहाण अशी तक्रार दाखल। सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी मारहाणीचे आरोप फेटाळले। मी कुठल्याही प्रकारची मारहाण केलेली नाही। मारहाणीवेळी मी तिथे उपस्थित नव्हतो। महेश पाटील यांचं स्पष्टीकरण। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांवर मारहाणीचा आरोप। बीएमसी सहाय्यक आयुक्त महेश पाटलांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। धमकावणारी व्यक्ती महेश पाटील असल्याचा तक्रारदार नितीश पटेलचा दावा। संबंधित ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा महेश पाटलांचा दावा। मला सलग 2 दिवस मारहाण, जीवे मारण्याची ही धमकी। निशित पटेल यांचा गंभीर आरोप। तर मी कुठल्याही प्रकारची मारहाण केली नाही। एसवॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याकडून खंडन।
डोंबिवलीत उन्नत मार्गावरून भाजप शिवसेनेमध्ये बॅनर वॉर, आगामी निवडणुकांची चाहूल लागतात डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं। 36 कोटींच्या निविदा जाहीर झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, आमचं काम बोलतं अशा आशयाचे बॅनर। सांगलीच्या उरुण ईश्वरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा वाद शिगेला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी, पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। इंदापुरातील राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा आक्रमक, आमच्या नादी लागू नका, आम्ही कष्टाने कमावतो, माझे उत्पन्न मोजायला तुमच्या 2 पिढ्या कमी पडतील, आम्ही 1 रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही। नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहांची विरोधकांवर टीका। आता वातावरण गरम, समोरच्याला ठेच लागल्याशिवाय राहणार नाही, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना टोला। जखमेवर किती मोठी मलमपट्टी करावी लागेल हे सांगता येत नाही, गोगावलेंचं वक्तव्य। बिहार विजयानंतर भाजपचं पुढचं टार्गेट पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी सर्वांनी तयार असलं पाहिजे, अमित शहा यांच्या पक्षातील नेत्यांना सूचना। नेहमी कार्यकर्ता मोडमध्ये राहा, शहांच्या सूचना। मुंबईतील मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचं काम अदानी समूहाकडे दिल्याची सूत्रांची माहिती। या कामासाठी 1700 कोटींची निविदा मंजूर झाल्याची ही सूत्रांची माहिती। अदानी समूहातील कंपनीला निविदा मंजूर झाल्याची माहिती। मिठी नदीबाबत मराठी माणसाला काम दिलं जात नाही, सगळा देश अदानीला देऊन टाकायचा आहे। ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची सरकारवर टीका। तुळजाभवानीच्या तिजोरीतून राजकीय प्रतिनिधी चोरी करतायत, त्यांना भाजपनं आमदार खासदार केलंय, सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया। नगराध्यक्ष पदासाठी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी उभे केलेत, आपण त्यांना निवडून देणार आहात का, सुजात आंबेडकरांचा सवाल। वरळी मतदारसंघात 1,500 ते 2,000 दुबार मुस्लिम मतदार, नवनाथ बन यांचा आरोप। आदित्य ठाकरे याच मतदारांमुळे निवडून आले का, वरळीतील दुबार मतदारांवरून नवनाथ बन यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। पवारांच्या राष्ट्रवादीचे बळीराम साठे अजितदादांच्या राष्ट्रवादीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठेंचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। शीतल तेजवानीला खारगे समितीसमोर म्हणणं मांडण्याची संधी मिळणार नाही, 2दा समन्स बजावूनही चौकशीला हजर न राहिल्यानं तेजवानीला पुन्हा संधी मिळणार नसल्याची माहिती। पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील खारगे समितीचा अहवाल 6 डिसेंबर पूर्वीच येणार, त्यासाठी खारगे यांनी सुचवलेल्या मुद्द्यांवर माहिती गोळा करण्याचं काम सुरू। बंडू आंदेकर, शिवम आंदेकरला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, आरोपीच्या खात्यात 21 कोटी जमा। मासळी बाजारातील व्यापाऱ्यांकडून गोळा केलेल्या खंडणीतून रक्कम जमा झाल्याची शक्यता। ठाण्याच्या कळवा रुग्णालयात रुग्णाकडे डॉक्टरांचं दुर्लक्ष, उपचार न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। रुग्णालयाच्या डीनकडून या प्रकरणी चौकशीचे आदेश। भंडाऱ्याच्या गुरठामध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून विक्री करण्याचा प्रयत्न, बांधकामाला स्थगिती देऊन काढण्यात यावं, स्थानिक नागरिकांची तहसीलदारांकडे तक्रार।